माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, माझा जो लास्ट व्हिडिओ होता तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला, खूप भरभरून तुम्ही कमेंट्स केलेल्या आहेत. तर खरंच तुमच्या मनापासून आभार मानते. आणि बऱ्याच आपल्या ताईंनी मला सांगितलेलं आहे की तुझी यूट्यूब जर्नी शेअर कर, जेव्हा तुझा पहिला यूट्यूबचा पगार येईल तेव्हा. तर हो ताई, नक्कीच मी माझी यूट्यूबची जर्नी थोडक्यात तुमच्यासोबत तेव्हा शेअर करेलच. तर हा आहे दुसरा दिवस. तर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो होतो डी मार्टला. आणि माझं बाळ म्हणजे प्रशिक जो आहे तो पहिल्यांदा डी मार्टला येत आहे. लहानपणी एकदा त्याला नेलं होतं, पण तो अगदीच लहान होता, त्याला इतकं काही कळत नव्हतं. आणि आता त्याला खूप समजत आहे, कारण की दरवेळेस मी एकटी जात असते डी मार्टला तेव्हा त्याचं म्हणणं असतं की मला पण यायचं आहे. पण कसं एकटीने इतकं सगळं सामान घेऊन येणं आणि त्यालासुद्धा बघणं थोडं डिफिकल्ट होत असतं. तर यावेळीस त्याचे बाबासुद्धा आमच्यासोबत येत आहेत, त्यामुळे सोपं होऊन जाईल सगळं. तर मस्त तो खूप एक्सायटेड आहे आता डी मार्टला जाण्यासाठी. मस्त तयारी करून वगैरे बाहेर तो अगदी उभा होता की आई चल पटकन, मला घाई झालेली आहे डी मार्टला जाण्याची. कुठे चाललं बाळ? एक्सायटेड आहे तू? मज्जा? कुठे चाललीस तू? डी मार्ट जा रहा हूं. खाऊ काय आणणार तू सगळ्यांना? काय आणणार बाळांचं खायला? काय आणणार? आईस्क्रीम. चला सँडल घाल. तर पहिल्यांदा असं छान निघालो आहोत आम्ही तिघंसुद्धा बाहेर. आणि प्रशिकला मोस्टली कुठे आम्ही जास्त फिरायला वगैरे नेतच नाहीत, पण तो आज खरंच खूप खुश होता. आणि डी मार्ट बघून तो इतका आनंदी झाला होता ना. आणि कसं हे डी मार्ट जे आहे ते हायवे टच आहे, त्यामुळे इकडे या साईडला इतका काही क्राऊड नसतो. आपण आरामात आपली ग्रोसरी शॉपिंग जी आहे ती करू शकतो. तर बघू शकतो त्याचा चेहऱ्यावरचा आनंद इकडे. नाही तेवढंच आहे. तर त्याने यूट्यूबच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं होतं की असं ट्रॉलीमध्ये बसून लहान बाळं शॉपिंग करतात, तर त्यालासुद्धा ती एक्साइटमेंट होतीच. आणि फायनली तो मस्त असा बसला होता आणि पूर्ण शॉपिंग त्याने अशी ट्रॉलीमध्ये बसूनच केली होती. खूप एन्जॉय केलं त्याने. आणि शेवटी मग तो उतरला आणि तो त्याच्या बाबांना मदत करत होता ट्रॉल्या इकडे तिकडे करण्यामध्ये. पुढे तुम्हाला दिसेलच. तर खरंच खूप छान वाटलं. आणि आता त्याचं असं म्हणणं आहे की दरवेळेस मी तुझ्यासोबत डी मार्टला शॉपिंगला येणार, बाबा नाही आले तरीसुद्धा मी तुला मदत करायला येणार. तर असं त्याचं सुरू असतं नेहमी. तर मुलांना अशा काही नवीन गोष्टी आपण एक्सप्लोअर केल्या ना की त्यांनासुद्धा आनंद मिळतो आणि त्यांनासुद्धा काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी खूप उत्सुक असतात लहान मुलं नेहमीच. तर खूप छान वाटलं त्याला हे सगळं बघून. तर डी मार्टची छान अशी आमची ग्रोसरी शॉपिंग झाली. तर मी डी मार्ट शॉपिंगवरती ऑलरेडी 1-2 व्हिडिओ केलेले आहेत मैत्रिणींनो, तर तुम्ही ते नक्की बघा की आम्ही कशाप्रकारे 2-2.5 महिन्याचा किराणा एकदम भरतो. कारण की थोडंसं लांब आहे आमच्या घरापासून डी मार्ट. आणि कसं दरवेळेस मी एकटी असते, पण यावेळेस आणि लास्ट टाईम पण माझे मिस्टर आले होते सोबत. यावेळेस आम्ही तिघांनी मस्त अशी ग्रोसरी शॉपिंग केली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तर जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं की आपला जो गुगल ॲडसन्सचा पिन आहे तो आलेला आहे. तर पिन जो आहे तो मला जो आपल्याला मेल येतो ना यूट्यूबकडनं, तर तिकडे एक लिंक दिली जाते. तर त्या लिंकवरती आपल्याला पिनसुद्धा ॲड करावा लागतो. तर थोडक्यात मी तुम्हाला ती प्रोसेससुद्धा दाखवणार आहे. तर इथे पटकन आता आम्ही कॅश आऊट करून घेतो आणि घरी निघतो, कारण की पावसाचे दिवस आहेत, पाऊससुद्धा आता येईलच इतक्यात. त्यामुळे आम्ही पटकन शॉपिंग वगैरे करून घरी निघणार आहोत. तर कॅश आऊट करता बराच वेळ झाला होता, कारण की बरंचसं सामान होतं आमचं. आणि 12 वाजता आम्ही आलो होतो, तर आम्हाला इकडे 2:30-3 वाजले. आणि आता संध्याकाळ पण होत येणार आहे आणि पाऊससुद्धा येणार आहे, त्यामुळे पटकन आता आम्ही रिक्षा करतो आणि इकडनं निघतो.
तर आम्ही घरी पोहोचल्या तुम्ही बघू शकता इकडे मस्त असा पाऊस पडायला सुरुवात झाली होती आणि खरंच लवकर आलो ते नशीबच म्हणाले. तर इतकं सगळं सामान होतं आमच्याकडे आणि आता पावसाचे दिवस आहे त्यामुळे बाजारामध्ये मका जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेच. तर मस्त आज मी अशा पद्धतीने भाजून मका आम्ही सगळे खाणार आहोत. नॉर्मली आम्ही उकडून वगैरे खातो, म्हटलं आज मस्त भाजून त्याला लिंबू मीठ लावून खाऊया. तर खरंच खूप छान लागली. तर सगळं काही सामान आम्ही भरून ठेवलं आणि त्यानंतर हा जो पिन आहे तो मला ॲड करायचा होता आपल्या गुगल ॲडसन्समध्ये. तर ही प्रोसेस माझी मिस्टर जे आहेत तिकडे पूर्ण करून मला देत आहेत आणि एकदम इझी स्टेप आहे मैत्रिणींनो. आपल्याला एक मेल आलेला असतो जेव्हा ते लोक आपल्याला हे पिन पाठवतात तेव्हा, तर त्या मेलवर आपल्याला पुन्हा जायचं आहे. त्याच्यात खालती शेवटी एक लिंक असते, त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तिथे सगळं डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली असते. तसं आपल्याला ती पुढे कंप्लीट करत पुढे जायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा जो पिन आहे ना गुगल ॲडसन्स पिन तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे, इंटर करायचा आहे आणि ही प्रोसेस लगेच कंप्लीट होते. अगदी 2 मिनटं लागतात ह्या प्रोसेसला. ही प्रोसेस झाल्यानंतर आपला जो काही अकाउंट नंबर आहे ज्या बँकेचा, तर पूर्ण आपल्या बँकेचे डिटेल्स त्याच्यामध्ये फिल करावे लागतात आणि ते झालं की मग पूर्ण आपलं गुगल ॲडसन्सचं काम आहे ते कंप्लीट झालं. अगदी सोपी स्टेप आहे पण आपल्याला ती डोकं शांत ठेवून करावी लागतं. अगदी प्रॉपर आपल्या बँकेचं नाव, IFSC कोड वगैरे अगदी प्रॉपर आपल्याला टाकावं लागतं. तर ही प्रोसेस माझी फायनली कंप्लीट झालेली आहे आणि खरंच खूप छान वाटत आहे. आणि तुम्ही माझा हा जो मोबाईल बघत असाल ना, तर याचं स्क्रीन जे आहे ते पूर्ण गेलेलं आहे आणि बऱ्याच जणांचे फोन जे आहेत हे ओप्पोचे असे झालेले आहेत मोस्टली आणि ह्या फोनला आता वर्ष झालेले आहे की याचा जो स्क्रीन आहे तो पूर्ण असा गेलेला आहे. पण मी याच्यावरतीच माझे पूर्ण यूट्यूबचे व्हिडिओज वगैरे आहे ते शूट करते, एडिट करते. मिस्टरांचं म्हणणं आहे की नवीन घेऊया, पण माझं असं आहे की नाही, जोपर्यंत मला पहिली सॅलरी येत नाही तोपर्यंत मी याच फोनने माझं सगळं यूट्यूबचं काम करणार आहे. तर ही सुद्धा एक स्टोरी आहे, तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये मी नक्कीच शेअर करेल. तर असा होता आजचा मस्त दिवस आनंदाचा आणि महत्त्वाचं कामसुद्धा झालेलं आहे मैत्रिणींनो. तर आय होप की तुम्हाला हा आजचा छोटासा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि यूट्यूब मॉनिटायझेशन रिलेटेड तुमचेसुद्धा काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. मी माझ्या परीने तुम्हाला माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच. बाय.